मित्रांनो स्वागत आहे आपली चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे एलची व्हिडिओ. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गाडीमध्ये क्षेत्रातील त्यात जाणून घेत आहोत. तर आज आपण एका निसर्गरम्य वातावरणात रचलेल्या चाकुड या गावामधील एका श्वान मालकाची आणि नानाची मुलाखत घेत आहोत. तर चला होय. त्यामुळे इकडे लक्ष कधी देणार नाही. त्यामुळे स्वतःच लग्न ठरवतात आणि आमच्या घरात त्यावेळी 10 कुत्री होती. नाही, स्वतः पैलवान आपण तयार करायचा. हे जे दिवस आम्हाला जे आता आहेत आणि जे आमचं जे नाव आता आहे ते फक्त वडिलांच्या आमच्या सपोर्टमुळेच आम्हाला. नमस्कार मित्रांनो. तर गाडीमागच्या श्वान चित्रात 2018 पासून ते 2025 पर्यंत सध्या घडलेले जे नाव चालू सीझनला धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे विक्रम सुर्वे व रणजित सुर्वे यांची आपण मुलाखत घ्यायला आलो आहोत. तर जाणून घ्या यांचा परिचय. तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव रणजित देवबा सुर्वे, राहणार चाफोडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तर तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात? आम्ही या क्षेत्रात 2016 सालीपासून आहे. 2016 साली आम्ही पहिल्यांदा वाघा रंग, ह्या फक्त वाघा रंगाचा श्वान पळतात, कुत्र पळतंय असं एक मनात धरून आम्ही वाघा रंग एक पिल्लू खरेदी केलं. 12,000 रुपये त्यावेळी 2016 साली 12,000 रुपयाला खरेदी आम्ही केलं. त्यानंतर ते पिल्लू आम्ही लाईन बघितली नाही, काही नाही. त्यावेळी लाईनचा वगैरे काही आम्हाला जास्त काही अनुभव नव्हता. अनुभव नाही, काही नाही. फक्त वाघा रंग हाच बघून आम्ही फक्त खरेदी केला. त्या श्वानाने त्या पिल्लानं काही काम केलं नाही. ते श्वान आम्ही तसाच फुकट एक जणाला की पूर्ण तुम्ही लॉस म्हणजे गेलाच. हो, सुरुवात ही कोणत्याही म्हणजे ही जी तर ती लॉस मध्ये होती हे आम्हाला माहिती झालं. फक्त विक्रम म्हणजे जे भाऊ आहेत आमचं ते फक्त आपल्याला म्हणत आहेत की दादा आपण चांगल्या लाईनचं ब्लड लाईनचं श्वान घेऊया. त्यांना उलट मी सांगितलंय की काय नाही, स्वतः पैलवान आपण तयार करायचा. आपल्या घरात आपण स्वतः तयार तर तसं होऊ शकत नाही. चांगली लाईन, चांगलं म्हणजे त्याची निगा हे त्याचं एक महत्वाचं म्हणजे श्वान क्षेत्रात आणि लाईन महत्वाची आणि त्याची देखभाल ही महत्वाची आहे. फक्त देखभाल असून उपयोग नाही किंवा लाईन असून उपयोग नाही. या दोन्हींचा सर्व म्हणजे एकत्र संयोग म्हणजे सगळ्या गोष्टी मिलाप झाल्या पाहिजे, मिळून आल्या पाहिजेत. असं हे हळूहळू अनुभवातून मग 2016 गेलं. आता रणजित, तुम्ही जे आता म्हणला 2016 पासून या क्षेत्रात आहे, श्वान खरेदी केला, तर त्या श्वानाचं नाव काय? ते जुना काळ पाहायला पण आम्हाला जरा आवडेल, ते जरा माहिती करून द्या. पहिला आम्ही श्वान खरेदी केला, त्याला आम्ही हे बबली म्हणून श्वान खरेदी केला 2016ला. वाघ्या रंगाची मादी होती 2016. त्या मादीनं काही आपल्याला म्हणजे सपोर्ट केला नाही. त्यानंतर आम्ही म्हणजे चालू असंच म्हणजे श्वान बघत 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 आम्ही पण घेणे देणे असं ते श्वान पूर्णपणे फेल गेला. त्यानंतर माघारी आम्ही घेतली नाही. 2018 साल हे आमच्यासाठी 2017 नाही 2017 साल हे आम्हाला म्हणजे श्वान क्षेत्राला भरभराटी देण्यासाठी हे वर्ष आम्ही म्हणेन की असं आम्हाला दुसरा श्वान आम्ही खरेदी करण्यासाठी गेलो. मग कुठला श्वान तुम्ही खरेदी केला दुसरा? आम्ही वाघी हा श्वान खरेदी केला. कुठून केलता ते श्वान खरेदी? पाचगाव मधून केलता. संभाजी शिंदे डॅडी आणि युवराज शिंदे पाचगाव हे पाहुणे आपले आईची आत्ती, त्यांच्याकडून तुम्ही ते श्वान खरेदी केला. लहान 8 महिने असताना खरेदी आम्ही केला. त्याची लाईन सरदार पाटील दिन्नेले यांची रिंगी आणि इस्लामपूरचा सुलतान ह्या श्वानाची त्या वाघीची लाईन होती. आणि त्या लाईन मधून एकच ही वाघी हा श्वान गाडी मागून धावण्यासाठी तयार केला तुम्ही स्वतः? आम्ही स्वतः तयार केला. त्यानंतर त्यांनी 2017 ते 20 पर्यंत 3 वर्ष भरपूर चांगल्या प्रकारे ती पळाली. तिनं नंबर म्हणजे भरपूर म्हणजे 100 पेक्षा जास्त आम्हाला नंबर तिने करून वाघीने. त्यानंतर वाघी झाल्यानंतर आम्ही सोनी नावाची खरेदी केली. वशी, लालासो पाटील वशी यांची मादी होती काळ्या रंगाची. ती 3 पाय मोडले असतात. 3 पाय मोडले असताना आम्ही खरेदी केली. त्यावेळी म्हणजे लोक म्हणतात की का खरेदी करायला आहे. आम्ही स्वतः जे आपल्या पशुवैद्यकीय दवाखाना कोल्हापूर मंगळपेठ या ठिकाणी लुजरी साहेब आहेत, त्यांना जाऊन भेटलो आम्ही की असं आम्ही श्वान खरेदी करायला लागलोय आणि रेसाठी. तर म्हणजे बाळ हे काय पळण्यासाठी उपयोग होणार नाही, जे उपचार करूया आपण, फक्त चालणे वगैरे होऊ शकेल. तुम्ही त्या एवढ्या श्वानामध्ये काय बघितलं? 3 पाय मोडून पण तुम्ही श्वान खरेदी केलाय म्हणल्यावर विचार करता. ज्यावेळी तिची आम्ही 2 वर्ष अगोदर पळ बघतो म्हणजे पळण्याची तिची कला किंवा तिच्यावरती प्रेम म्हणजे
आमचं भयानक त्या कुत्रीवरती प्रेम होतं. मित्र म्हणून झालते ते आमचे, खरं घरच्या सारखे संबंध झाले त्यांचे आणि आमचे. त्या कुत्रीवरती एवढा विश्वास आमचा आणि एवढं प्रेम झालं की ते आम्हाला खरेदी करावीच वाटली, की जरी नाही पळाली तरी सुद्धा ती आपल्याला कुत्री पाहिजेच. अगोदर नाही पळत, फक्त घरात घरात आपल्या ती पाहिजे. पाहिजेच. आणि ती लक्ष्मीच्या रूपानेच आपल्याकडे आली कुत्री. ती जशी कुत्री आली त्यानंतर आम्ही कधीही मागे हटलो नाही. तेव्हापासून टॉपला सुरुवातच झाली. त्यानंतर तिने आपल्याकडे जास्त काही प्रमाणात पळाली नाही. एक 20 पळाली, 20 नंबर केलं, एकच नंबर केलं. 20 हे नंबर एकच. काय मोडून पण नंबर म्हणजे म्हणजे ही न पटण्याजोगी ज्यांना 2018 ते 20 म्हणजे जे आता अलीकडल्या मुलांनी काही माहित नाही, जुने जाणकार आहेत त्यांना माहिती आहे की सोनी म्हणजे काय. सोनी ठेवली म्हणजे पट्ट्यावरती की आज नंबर ही जा एक, असं एक त्यावेळी सूत्र होतं गणित. ह्या पद्धतीने आम्ही पुढे पुढे चालत आलो. तिला एवढे म्हणजे तुम्ही काय तिची देखभाल केली? 3 पाय मोडून पण तुम्ही म्हणताय कुत्री पळत होती टॉपला. पूर्वी कसं होतं की श्वान म्हणजे आम्ही सुद्धा मी जनावर डॉक्टर आहे, तरी पण आता जे कॅल्शियम वगैरे घालतात ते काही आपल्याला माहित नव्हतं. औषध पाणी काय अनुभव काही नाही, अनुभव नाही काय. पूर्वी म्हणजे काय भरपूर 2018 पासून जे आम्ही श्वान घेतले, वाघी, सोनी, यांना फक्त मांसाहार म्हणजे औषध पाणी काय नाही, काही औषध पाणी नंतर पेडीगिरी वगैरे काही अजिबात. घरच्या खाण्यावर काय? घरचा खाना म्हणजे फक्त आपलं बकऱ्याचं पाय म्हणजे चिकन, फक्त कधीही त्यासनी मात्र आम्ही बंद केलं नाही. रोज त्यासनी म्हणजे मांसाहार द्यायचाच. त्या फक्त मांसाहारावरती त्या फक्त 2 आमची श्वान कुत्री पळाली, वाघिणी, सोनी. मग त्यानंतर काय बदलत गेला, मग हळूहळू पुढचे. मग त्यानंतर आम्ही ज्युनियर वाघी खरेदी केली, त्यानंतर रुद्रा खरेदी केली. त्यांना पण थोडे दिवस आम्ही त्या जुन्या पद्धतीनंच डाएट देत गेलो की नुसतं मांसाने, तर ते आपल्याला शक्य झालं नाही. मग आम्ही पुढचं हे माहिती मग हे करत गेलो. मग त्यानंतर पेडीगिरी, त्यानंतर कॅल्शियम, सोनी नंतर तुम्ही ते औषध पाणी चालू जरा अनुभव आले ते पुढे चालू केलं. तुम्हाला मग आता एवढं तुम्ही आता करताय, तुम्हाला एवढा सपोर्ट कुठे मिळाला? हे जे आमची सुरुवात आहे सपोर्ट हा आमच्या वडिलांच्याकडून मिळाला. घरचा पूर्ण तुम्ही सपोर्ट होता म्हणजे वडील, आमची मिसेस, आई, भाऊ की सर्वांचा सपोर्ट. पहिल्यात जास्त सपोर्ट जर म्हणला तर आमच्या वडिलांचा सपोर्ट आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला पूर्णपणे. कारण का आता श्वानाची किंमत जर बघितली तर काय कमी नाही, आता तर किंमत वाढत चालली. त्यावेळी पण आम्ही जे श्वान खरेदी केले त्या श्वानासनी कधीही आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे तुम्ही कसं की कुत्रे विकत घेणं म्हणजे त्यावेळी म्हणजे आमच्या खेडेगावात आम्ही आहे, की पूर्णपणे आम्ही खेडेगावात आहे. इथं जसं विचारलं, एखाद्याला सांगितलं की हे कुत्रे खरेदी म्हणजे विकत घ्यायला, आणि एक तर आपले कुत्रेवाले म्हणजे आपल्याकडे वेगळ्या रूपाने बघतात. आणि जर आपण कुत्रे खरेदी करतोय म्हणलं तर ते माणसाने वेगळं वाटायला लागलं की याला एवढं खरेदी करायला आहे, त्यापेक्षा एखादी मस्त नाही गाय घेतली असतं चांगलं झालं असतं, ही असं माणसाची भावना होती. तरी सगळं तुमच्या वडिलांनी तुम्हाला एवढं तरी पण आमच्या वडिलांनी सपोर्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे भरपूर सपोर्ट केला. हे जे दिवस आम्हाला जे आता आहेत आणि जे आमचं जे नाव आता आहे ते फक्त वडिलांच्या आमच्या सपोर्टमुळेच आम्हाला सुरुवातीपासून सपोर्ट आमच्या वडिलांचा आहे. वडिलांचा, घरच्यांचा. म्हणजे आता जर आम्ही बाहेर गेलो म्हणजे रेसला म्हणा, हे म्हणा, तर ती घरातली माझी मिसेस वगैरे त्यासनी खाणे, त्यासनी फिरवून आणणे, हे करणे, हे जे आपलं सगळं जे आहे हे पूर्ण म्हणजे मित्र म्हणा की घरच्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही. सपोर्ट घरच्यांचा, मित्रांचा, सगळ्यांचा सपोर्ट लागतो, तेव्हाच एक श्वान क्षेत्रात आपण टिकून राहू शकतोय. आणि आपण आता कुत्री पाळतोय, आपण कुत्री पळतोय असं आपल्याला बाहेरची शेजार पाजारी म्हणतात, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं? कुत्री पाळतो म्हणजे काय ह्याचं हे झालेलं आहे म्हणजे आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात हे काय कुत्री पाळते, कुत्री त्या मुद्द्यावरतीच मला बोलायचं होतं. कुत्री पाळतात म्हणजे आता कुत्रे घेतल्यानंतर मुलांनी काय चालू केलंय की फक्त नाद हा कुत्र्यांचाच, म्हणजे आपल्याला मिळवलं पाहिजे आपण, हे महत्वाचं आहे. म्हणजे कामधंदा करून जर हे आपण क्षेत्र जर निवडलं तर आपल्याला कोणी बोलणार नाही. मी माझी स्वतःची म्हणजे ह्यातून सांगतोय की माझं लग्न ठरवतात, म्हणजे लग्न ठरवतात तरी अडचण मोठी आता ह्या काळात आहे. माझं स्वतःचं लग्न ठरवतात. आमच्या घरात त्यावेळी 10 कुत्री होती. 10 कुत्री होती. पिल्ला वाघी व्यालेली 6 पिल्ली आणि 4 मोठी. बाशिंग भोरा, वाघी, ज्युनियर वाघी, रुद्रा आणि सोनी, ही 4 मोठी श्वान. आणि वाघी आमची व्यालेली तिची 6 पिल्ली, अशी 10 पिल्ली. म्हणजे आमचं घर त्या घरात 10 पिल्ली, लग्न ठरायच्या वेळी 10 पिल्ली घरात कुत्री होती. त्यावेळी आम्ही म्हणजे त्या मुलीवाल्यांच्याशी पण सांगितलं की घरात 10 कुत्री आहेत. फक्त इथं माहिती त्यांनी घेतल्यानंतर सांगितलं
की मुलगा वागायला चांगला आहे, मिळवतोय, काही अडचण नाही. नाही. शो आपण जर पुसला आपल्या म्हणजे जो लागला कलंक, की या हा. श्वान क्षेत्राला जो कलंक लागला की बाबा आपण नुसतं कुत्रं कुत्री घेतलं पळवते, हे आणि करते. रोज आपण तेच करतोय, हे जे पुसायचं असेल तर प्रत्येक मी श्वान प्रेमीला की माझी कळकळीची विनंती आहे ह्यातून की आपण आपला व्यवसाय, आपली मिळगत, कामधंदा आपण हे काय असेल, कामधंदा बघूनच हा क्षेत्र हे केलं तरच आपण त्यात यशस्वी होऊ त्या क्षेत्रात शकतो, टिकून राहू शकते. टिकून राहू शकतो. नुसतं नाहीतर कुत्री पळवून चालणार नाही. कुत्री पळवलं तर आपल्याला काहीही उपयोग होणार. हे आज आमचा पिल्ला पळतो, हा पिल्ला किती 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पळू शकेल. हा होय. आयुष्यभर आपल्याला काही हे करणार नाही. 3 वर्ष झाल्यानंतर आपण काय करणार होय, पुढची ते तर हे बरोबर. आपल्याला माहिती पाहिजे. पाहिजे. ही माझी ह्या माध्यमातून कळकळची सर्व श्वानप्रेमींना विनंती आहे की आपण आपला व्यवसाय, आपण कोणत्याही ठिकाणी काम करा, हे आपली आवड आहे, आपण ही आवड म्हणून याची जोपासना करूया, ही असं एक होय. माझी सर्वांना विनंती काय आहे. आत्ताचे पोर आता व्यसनाच्या आहारी लई गेले हो, तेच आणि आपण हे कुत्रे पळवते. तेच त्याचं काय हे झालं की श्वान म्हणजे कुत्रवाला म्हणला हा. की समोर सर्वांच्या येते व्यसन. होय, हे कुत्रवाला म्हणल्यानंतर व्यसन व्यसनच आहे. करणारच आहे. हे जर आपण जर पुसायचं असेल हे पूर्णपणे तर त्या पद्धतीनं श्वानप्रेमीने आपण व्यसनाधीन काही होऊन उपयोग नाही. आम्ही स्वतःसाठी आमची रोजची मिळगत आपली चांगली आहे म्हणून आपण मला काय ह्या माहिती, आपण हे व्यसनाच्या आहारी गेल्यापेक्षा आपण हे नाद केलं चांगला गोष्ट आहे. हा नाद व्यसन सोडून हा नाद केलेला 1 नंबर चांगला आहे. हा आपण म्हणजे नाद एक आपली आवड की भरपूर जण हे करतात, होय, आता- नाद वगैरे करतात. तर ह्यो जो नाद आहे हा मित्र जोपासण्यासाठी 1 नंबरचा सर्वात चांगला नाद आहे की आपलं म्हणजे मित्र. आता आपण सांगलीसारख्या ठिकाणी जरी गेलो हा, हा. तरी सुद्धा तिथं आपल्याला ओळखतात, तिथं सुद्धा आपल्याला काहीतरी मदत होऊ शकते. कुठे जर गेलं तर आपली मित्र परिवार सगळे सर्व होतोय. ह्यातून काय होतंय की चांगला मित्र परिवार भेटतोय. हे एक त्या एवढे या क्षेत्रात मिळवले ते. ह्या क्षेत्रात मिळवलं असेल काय तर कुणी मित्रप्रेम. मित्रप्रेम हे महत्वाची गोष्ट ह्यातल्या. ह्यातून काय पैसे वगैरे काही हे म्हणजे हे बघितलं नाही, नाही. फक्त ह्यात मित्रप्रेम आणि नाव आणि मित्रप्रेम मित्रप्रेम एवढंच. एवढंच ह्यातून मिळणार. हे 100% मी गॅरंटी देतो की ह्यातून जो मित्र जो आपला होतोय हा. तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मदत करणारच. हे माझे एक स्वतःचा अनुभव आहे आणि करणारच असं हे आहे. आता तुम्ही 2018 ती सोनी म्हणला, सोनी 3 पाय मोडून पण तुम्ही खरेदी केली. त्याच्यानंतर तुम्ही अजून कोणते कोणते श्वान खरेदी केले? त्यानंतर आमच्याकडे ज्युनियर वाघी खरेदी केली आम्ही. हम्म. ती वशीतून खरेदी केली. रुद्रा म्हणून खरेदी केली ती वाळवी इथं, हा. वाळवी तालुका राधानगरी, तिथून तरी खरेदी केली. 2016 पासून तुमच्या दावणीला आजपर्यंत किती श्वान होऊन गेले? वाघी, त्यानंतर सोनी, त्यानंतर ज्युनियर वाघी, रुद्रा, राधा, तलवार, शाहीन, त्यानंतर ज्युनियर तलवार. ज्युनियर तलवारबद्दल मला एक सांगायचं आहे. त्यानंतर आमच्या वाघीच की जे ज्युनियर राधा पळती आता हा, जी हा. पोरलीची हा, जी junior सक्की राधा. बहीण, ज्युनियर राधाची सक्की बहीण म्हणून आमच्याकडे पिल्लू होतं. 8 महिन्याचं पिल्लू होतं. त्यावेळी 2020च्या दरम्यान हम्म. त्यावेळी त्याला 70,000 रुपयाला मागितलेलं अक्षय कुमटेकर. एवढ्या लहान एवढं- वयात 70,000 70,000 रुपयाला रुपये मागितलेलं कारण 3 फाटी ते पळालं होतं पिल्लू. पाठी. हा. 3च फाटी पळायला एकच झालं की तब्येत वगैरे सगळं आम्ही जोपासण्याची चांगली केली. 8 महिन्याच्या पिल्लानं की भल्या भल्या म्हणजे राशिवल्या ठिकाणी पळवलं आम्ही पहिल्यांदा. हं. 19 टायमिंग झालं, बच्चेकडे होता 19 टायमिंग झालं. ती सकाळी आम्ही 11 वाजता पळवलेलं तर संध्याकाळी 4 वाजता पळवती, कोणालाही टायमिंग निघलं नाही. नाही. एवढं त्याच्यात वेग होता आणि चांगलं होतं. त्यानंतर ते आम्हाला जास्त दिवस काय लाभलं. अरे 8 महिन्याच्या पिल्लाला 70,000 खरेदी म्हणजे त्या काळी आत्ताच्या काळात पण ती विक्रमी खरेदी विक्रमी म्हणा. खरेदी झाली असती आणि त्याच्याकडून आमच्याकडे लय अपेक्षा होती. तुम्हाला मग एवढी तुम्हाला 70,000 रुपये जे तुम्हाला त्यांनी सांगितलेले, मग तुम्ही का विकला नाही तुम्हाला? आम्ही हे क्षेत्र हे पैशासाठी कधी आम्ही ह्यातून पैसे हा विषय आमच्या डोक्यातच कधीच नाही आले. 70,000 म्हणून पण तुम्ही ती माहिती दिली नाही. 70,000 म्हणा, लाख ना, कितीही पैसे हा आमच्या ह्या क्षेत्रासाठी आमचा विषय नाही. पळू द्या त्यातून का नाही पळू दे, खरं आपल्याला दावणीला फक्त वस्तू पाहिजे. आपल्याला पाहिजे आहे ते नाव. होय. नावासाठी फक्त आपण ह्या क्षेत्रात आलेलो आहे, पैशाकडे बघून नाही. पैशाकडे बघून नाही. त्यानंतर ते पिल्लू काय थोडे दिवस राहिलं, 12 महिन्यानंतर ते अचानकपणे हे झालं मेलं. त्यानंतर मग आम्ही थोडे दिवस आपला बाजार एक चालू केला. हम्म. बाजार चालू केल्यानंतर आपण थोडं लक्ष ह्यातून दुर्लक्ष केलं. हा, हा. श्वान क्षेत्रात आपण बस करूया, आता आपण उद्योगधंदा व्यवसाय चालू व्यवसाय केला. काहीतरी आपण चालू करूया. त्यानंतर जे आम्ही ज्युनियर वाघी जे श्वान दिलता पाळायला, हम्म. तो ज्युनियर वाघी श्वान पाळायला दिला
आणि एका ठिकाणी म्हणजे नाव आता गावाचं घेत नाही किंवा म्हणजे ह्यातून वितुष्ट वाढायला नको. हा बरोबर आहे ते. त्या ठिकाणी आम्ही वाघी हा श्वान पळवला आमचा, तो बरोबर. नंबरच होता, हा. काय अडचण नाही. तो श्वान पळवला आणि तिथं एकच झाली ती, म्हणजे जवळजवळ 3 मिनिट 3 मिनिटाचा पट्टा 3 म्हणजे मिनिट. आता श्वानाकडे ते शक्यच नाही माझ्या मते, ते घड आणि ते कोणाला होणार पण नाही. होणार पण नाही आणि आताचे श्वान हे टिकणार पण नाही. त्या आता आपला लेतले पहिले तर 30 ते लेतले 40 सेकंदचा पट्टा म्हणजे लय झाला आपलं. 40 सेकंद म्हणले तर निम्म श्वान मला घरी जातात, होय कारण आता त्यांच्याकडून घडतच नाही. नाही. कारण का प्रत्येक जण आपलं थोडंच तेवढंच पळवलं, हे केलं. आणि त्यावेळी आता जे कलर किंग त्यानंतर सुट्टी मेकर असं काही त्यावेळी नव्हतं. नाही. त्यावेळी आम्ही आमचा तुमच्या भाऊ, कोणतं असं कलरला काही वादळ- सपोर्ट वगैरे काही नाही. मी, आमचा भाऊ आणि विशाल हे तिघच आम्ही जायचो, म्हणजे रायडर आणि तुम्ही मालक दोघं. मालक दोघं. हा एक जण म्हणजे भाऊ आमचा सोडायचा, हे करायचा, मी गाडीवरती आणि विशाल हा. माझ्या मागून पळायची. आणि कलरला ते तुमचं कसं असेल? कलरला वगैरे काही नाही. कलर हा त्यावेळी कलरला एक ठिकाणी कलरला हात सुद्धा कुत्र्याला लावला तर तो श्वान फॉल म्हणजे बाद अशी म्हणजे त्यावेळी कलरला पद्धत वळवायचं पण काय भानगड येत नाही. तसं काही नाही. त्या श्वानानं स्वतःहून कलर घेऊन आलं पाहिजे, म्हणजे तो रेस सोडून पुढे गेला, किती पुढे गेला ह्याला महत्व नव्हतं. म्हणजे बिना म्हणजे आता आपण कसं कलर की आपले कुत्रे फिरवतात हा. तसे काय भानगड नाही तेव्हा. शो आत्ताचा ट्रेंडच वेगळा केला आहे. कलर किंग हे काही त्यावेळीच काही नव्हतं. अजिबातच नाही की स्वतःहून कलर घेऊन कुत्र त्यावेळी आलं पाहिजे. त्यावेळेचा ते एक म्हणजे नेमच होता. कुत्रा आपल्याला ते पट्टी किती पण पुढे जाते, किती पुढे जाऊन ते काही कोणी हात लावला कुत्रा फॉल देतो. फॉल अशी त्यावेळची पद्धत होती. त्यानंतर हळूहळू म्हणजे त्यात बदल होत तेव्हा कुठल्या गाडीवर शान पळवता तुम्ही? आम्ही त्यावेळी स्प्लेंडर गाडीवर शॉन पळत होतो, कारण पट्ट त्यावेळी 1 मिनिटाच्या वरती होय, म्हणलं तुम्ही तर पट्ट्यावरती स्प्लेंडर बोलला. त्यावेळी चालत होती. आणि त्यावेळी तेव्हा आम्ही गाड्या कुठल्या युनिकॉर्न तीन काय नसतात. त्यावेळी काही युनिकॉर्न वगैरे नाहीच, त्यावेळी काही युनिकॉर्न नव्हतीच. आणि त्यावेळी कोण यामावरून, कोण Splendor, Yamaha. असेच ह्याच्यावरून पळवायचे. मग आता चालू घडीला तुमच्या कोणकोणते शान आहेत? आता आमच्याकडे चालू घडला फॅन्सी म्हणून एक आहे, हा. एमटीपीला म्हणून एक आहे, महाकाल एमटीपीला. आणि आता परवाच आम्ही खरेदी केला शंभू 18 म्हणून. म्हणजे आता चालू घडीला तुमच्याकडे 3 शान आहेत. 3 श्वान आहेत आमच्या. 3 शान बाहेरून खरेदी केलेत का घरी तयार केलेत स्वतः? नाही, श्वान तयार घरी करण्यापेक्षा कसं काय की आमच्या कामाच्या व्यापातून, हा. म्हणजे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं आणि एवढा मोठा बाजार आणि ह्या याच्यातून व्यापातून लहान पिल्लू तयार करणं हे शक्य आम्हाला होईना. म्हणजे वेळ मिळत नाही तेवढा वेळ लहान मिळत पिल्लाकडे नाही. लक्ष. म्हणून आम्ही म्हणलो की मोठा श्वान खरेदी करूया. मग त्या पद्धतीने आम्ही मोठे म्हणजे आता 3 शान मला जरा यांची खरेदी जरा सांगा, म्हणजे आपल्या मित्राला पण ऐका जरा भेटेल. हा एमटीपीला हा आम्ही सर्वात जास्त खरेदी केलेला आहे. 17,000 रुपयाला खरेदी केलेला आहे. 70,000 रुपये एमटी खरेदी. एमटीपीलाची खरेदी 17,000 रुपये आहे. कुठून खरेदी करता येईल? हा खडशिंगी मधून खरेदी केलेला आहे. हम्म. खडशिंग खरेदी केलेला आहे. आम्हाला ते खरेदी करण्यासाठी आकाश सूर्यवंशी आणि हर्षद वाघमारे यांचा एक सपोर्ट चांगला मिळाला. 70,000 रुपये एमटी खरेदी. एमटीपीलाची खरेदी. आणि फॅन्सी आणि शंभू फॅन्सी हाही आपल्या भागात म्हणजे बीडगाव म्हणून आहे, हा, हा. त्या ठिकाणी फॅन्सी, तिथे बेबी म्हणून त्याचं नाव होतं, आम्ही त्याला फॅन्सी नाव ठेवलंय. ती आपल्याला इथून भेटलेली आहे. ती कितीला खरेदी केली फॅन्सी? ती 30,000 रुपयाची खरेदी आहे फॅन्सीची. आणि आता कुठला तुम्ही आता म्हणता? आम्ही चालू घडला आता का म्हणजे त्या ठिकाणी महेश मेजर कांचनपूर यांचा हा. कार्टून शंभू म्हणून होता. आपण आता शंभू 18 नावाने हे खरेदी केलेला आहे. हा खरेदी 50,000 रुपयाला केलेला आहे. आता एमटी बद्दल बघायला गेलं तर आता एमटी म्हणजे आता चालू सीझनला बऱ्यापैकी टॉपलाच कुत्रा पडतो. हा खरेदी करताना आम्ही श्वान फक्त आपल्याला माहिती होतं की एक खरशिंगीत कुत्रा आहे, हा. की तो पळालाय चांगला, की 12-13 महिन्यात पळालाय, जास्त होय. काय पळालेला नाही, तर तो चांगला पळतोय हे एकच आपल्याला माहिती होतं. त्यानं कधीही आपण बघितला नव्हता, काही नव्हता. होय. मग आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्ही कुत्रा खरेदी करण्यासाठी गेलो, बघितला कुत्रा आणि म्हणलो घेऊया का, आपल्याला काय अडचण नाही, आपल्याकडे ते होणार आहे, शक्य आपण करू म्हणजे कुत्रा शकतो. बघून तुम्ही ठरवला, बाकी काय बाकी जास्त ते विचारपूस काही केली? नाही, कारण ती म्हणजे श्वान क्षेत्रातली म्हणजे ते नव्हतेच, ते फक्त घरी पाळलेला होता कुत्रा. होय. ते जमून त्या जे मालकाचा आणि श्वान क्षेत्राचा काही काडी मात्र संबंध नव्हता, फक्त नाही. म्हणजे नाद म्हणून पाळले. नाद म्हणून घरात पाळलेला, त्यानं आपल्याला खरेदी करूया म्हणून ते खरेदी केल्यानंतर आम्ही 1 वर्ष त्याच्या संग असं म्हणजे झगडलो की नंबर नाही, की सर्व राऊंड क्षेत्र म्हणाला की आता ही एवढं खरेदी केलाय कुत्र्यात पूर्ण बोडला पूर्ण म्हणजे यांचा लॉसच झालाय. कारण आमच्या म्हणजे भावाचं आणि माझे आमचे म्हणजे आत्मविश्वास एवढा होता की आपल्याला हे एक दिवस नाव आपलं करून देणारच. तुम्हाला ती घडवून दाखवली हा. तुम्ही आता. ह्या श्वान क्षेत्रात जर आपण काय जर हे करायचं तर संयम महत्वाचा आहे बघा. 100%. संयम ज्याच्याकडे आहे तेच हे राऊंड क्षेत्र आहे. हे आवर्जून मला सांगायला आवडेल
की ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे आवड आहे, त्यानंच ह्या क्षेत्रात म्हणजे उतरावं आणि हे क्षेत्र निवडावं. ज्याच्याकडे संयम नाही त्याने ह्या क्षेत्रात अजिबात येऊ नये. की संयमाने खेळला तरच हो. आपण टिकतो या क्षेत्रात. आपण एवढं खरेदी करून जर 1 वर्ष जर आपण जर त्याला जर हे करत असोल, म्हणजे आपलं जर नाव जर होत नसेल, तर मग किती आपण संयम किती तुम्ही 1 असा वर्ष असेल. त्यात तुम्ही पूर्णपणे म्हणजे कुठे कुत्रा नंबर झाला नाही होय, त्यात तुम्ही काय नाराज झाला नाराज झाला नाही. नंबर कुत्रा तुमचा विश्वास होता पूर्ण त्या श्वानावर. कुत्रा पळत होता चांगला, की खालीला म्हणजे 3 नंबर 4 म्हणजे काय नंबर असं 5 कधी लागू नंबर, असेल म्हणजे ते. हे नंबर म्हणजे आपल्याला काय त्याच्याकडून अपेक्षित नंबर नव्हतं. मग त्यानंतर आम्ही पूर्णपणे बदललं. म्हणजे आपण बाबा एवढा श्वान खरेदी केला चांगला, की आपण त्याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं तरच आपलं नाव करू शकतोय. होय. मग त्यानंतर आम्ही पावसाळा झाल्यानंतर याच्यावर पूर्णपणे लक्ष द्यायला चालू केलं आणि त्यानंतर आपलं त्यानं नाव कुत्र्या आता वय काय तरी 3.5 वर्षाच्या दरम्यान आहे हा कुत्रा. आता एमटीपीला आपला 3.5 वर्षाच्या दरम्यान आहे. इथं आता मैदानाला तुम्ही कुत्रा पळवताना काही वेळ दाजी इथं चालू केलायस. आता तुम्ही जे मला एमटी बद्दल तर त्याकडे तुम्हाला काय यश अपयश आले किंवा कुत्रा कुठे खाट झाला असेल. एमटीपील्यानं जे आपल्याला यश दिलं आणि अपयश पण दिलं. आपल्याला जर बघितलं की आता चालू सीझनला की चांगल्या पद्धतीने आपल्याला यश दिलेलं चांगला आहे त्याला. रिझल्ट चांगला. गेल्या वेळी जी मानाची मैदान होती की आपलं बावडा इचलकरंजी, कळंबा मैदानला 5 नंबर झालेला आहे. गेल्या वेळी 5 नंबर झाला. तो पण 5 नंबर झाला. म्हणजे त्याच्या अगोदर आम्ही कर्नाटकात पळवला आणि पूर्णपणे पाय फुटले त्याचे. त्यामुळे 1.5 महिना कुत्रा बसून 1.5 महिन्यानंतर पहिलेच मैदान आम्ही कळंबा झालं की 5 नंबर झाला. त्यावेळी आम्हाला कॉन्फिडन्स आला की आपला आता कुत्रा म्हणजे आपल्याला चांगला आपल्याला पुढच्या वर्षी देणार आहे. त्या दिवसापासून आपल्याला म्हणजे चांगल्या मनात आमच्या निश्चय झाला शंका की जी शंका होती की बाबा कुत्रा आपल्याला काय करणार नाही, ती कळंबा मैदानापासून आमची शंका दूर झाली. तुम्हाला पूर्णपणे त्या कुत्र्यावर तेव्हापासून विश्वास झाला की बाबा कुठे नाराज करणार नाही. आणि तिथून पुढे चांगली सुरुवात झाली. मग चालू सीझनला अर्नाळ 11,000 की असं होतं की एमटीपीला 30 टायमिंग म्हणजे 500 पट्टा कधीतरी पळणार असं एक सगळ्यांचा ग्रह होता. एवढा पण लेख कुत्रा चर्चेत कधी नव्हता. चर्चेत नव्हता. अर्नाळ मैदानला की पहिल्यांदा खोलामा झाला 37 पट्टा म्हणजे आम्ही सुद्धा चिंतित होतो की आता काय होईल का नाही, शक्य नाही असं आम्ही धरूनच एक बसलो आम्ही घरात. म्हणजे तिथून बसलो आपण आज इथे नंबर होणार नाही. भावाला फोन केला, मुलं असं खोलामा झाला 37 पट्टा आहे, काय करू. तर मला दादा आता तू आता मी काय सांगू शकत, मी काय तू पट्ट्या व्हायचा, तू किती व्यायाम दिलायस, तू काय खाया घातलीस, हे तुझा तू विश्वास आहे, तुझं तू बघ, मी काय यायला सांगू शकत नाही. ठीक आहे म्हणून आता काय अपयश तर आता आलंच आपल्याला. खोलामा झाला म्हणजे तर अपयश आपल्याला ठरलेलं आहे. बघू म्हणलो काय यातून झालं तर झालं. त्या ठिकाणी आम्हाला एवढा त्याने कॉन्फिडन्स दिला की आयुष्यातला सर्वात मोठा कॉन्फिडन्स जर दिला असेल तर अर्नाळ मैदानाला त्यानं दिला. काय बघून तुम्ही त्याकडे डबलला कुत्रा पळवला. ह्यावेळी जे गेल्या वेळी जे आपण बघतो म्हणजे पहिल्यांदा कुत्र्याचा जे घोळ झालता, म्हणजे घोळ मध्ये काय कमी झालं नव्हतं नाही. तरी पण तुम्हाला काय वाटलं कुत्रा आता पळूया आपण अडकणार का नाही. कसं की आपण ह्या वर्षी तिला खाना म्हणजे डाएट इतका चांगला दिलाय आणि इतका व्यायाम तिला दिलाय चांगला की आपल्याला ह्यो म्हणजे वरती खेळू शकेल. म्हणजे वरच्या पूर्णपणे कुत्रा विश्वास बसला की जो म्हणजे मागे जसं बोललो मी कळंबा मैदानाला जे विश्वास जे त्यांनी दिला की 5वा नंबर झालाय. त्यानंतर म्हणतो ह्यो आपल्याला जरी 1 नाही झाला तर आपल्या 3 मध्ये आपण राहतोय हे एक त्याचं झालं. खरं त्यानं असा अनेकशी धक्का दिला की सर्वच मारून की 36 सेकंद 43 मायक्रोबाईट अशा मध्ये येऊन आपल्याला 1 नंबर दिला. त्यावेळी कुठल्या मैदानात झालते. अर्नाळ मैदानचं सांगायला की अर्नाळ मैदानला की 36 सेकंद 43 मायक्रोबाईट 1 नंबर झाला. डबल पळून त्यावेळी आमच्या पूर्ण कॉन्फिडन्स आला की आपला ह्या वर्षी कुत्रा कुणालाही गावत नाही हे त्या दिवशी आमच्या पूर्ण म्हणजे 100% मनातच एक कष्ट आहे ते सगळं तिथं फलित झालं. त्यानंतर जे पट्ट पळाला वारणा मैदान म्हणा मानाचं मैदान त्या ठिकाणी डबल पळाला. तिथं पण डबल पळून 2 झाला. त्यानंतर परवा इचलकरंजी मैदान झालं तिथून 37 पट्टा तिथं पण डबल पळून 2 झाला. जिथं म्हणजे डबल पळाला हे झाला खाट झाला नाही. हुपरी मैदान परवा झालेलं जे हुपरी मैदान आहे ते चांगलं गदेचं आणि 15,000चं मैदान त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी पळवला त्यावेळी काहीतरी 34 सेकंद 59 पॉईंट मी 5 नंबरचा त्यावेळी होता. मग त्यानंतर आम्ही डबल पळवायचा निर्णय घेतला. बघूया म्हणून डबल पळून काय होतोय काय, कारण मागचा जे आपला अनुभव होता आपल्याला
घडवणार. हा. मग त्यानंतर कमिटी म्हणली की पहिलं टायमिंग तुमचं खाटकल जाईल करायला लागणार, आणि होय. नंतरच तुमचं काय येईल ते, कारण आपल्या कुत्रा विश्वास होता म्हणजे आपण वर लागणार हे आपल्याला माहिती होतं. होय तुमचा विश्वास आपला मालकाचा विश्वास कुत्र्यावर असल्यावर त्यामुळे त्यावेळी त्यानं एक चांगलं हे केलं आणि 3 नंबर. झाला तुम्ही हुपरी मैदानाला. हो 4 ठिकाणी डबल पळून आम्ही नंबर केलेला आहे. जिथे जिथे डबल पळाला तिथे खाट नाही. खाट नाहीच. हे एक त्यानं आम्हाला म्हणजे चांगला हे दिलाय की पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला रिप्लाय देणं दिलाय, म्हणजे आपण त्याच्या संग कष्ट जे घेतले की त्याचं जे कारण काय, आत्ताच्या हाय पट्ट्याला या श्वानाकडून डबल पळणं म्हणजे शक्य नाही आता. त्यातनं पण तुम्ही डबल पळून नंबर व्हायला म्हणल्यावर जरा विचार करण्याचा गोष्ट आहे. तेच की मग त्यासाठीच की आपण श्वानाला काय देतोय खायला, डाईट प्लॅन. डाएट प्लॅन म्हणजे काय आपण त्याला देतोय आणि त्याच्याकडे काय अपेक्षा करतोय हे त्याचं गणित आहे. होय म्हणजे आपण जे देतोय ते आपल्याला पुन्हा ते देतोय हे त्याचं आपण हे घेतलेले झालं. कष्ट हे आपल्याला परत मिळणार मिळणार. हे एक आपल्याला म्हणजे खात्री झाली आणि त्यानं ते तसं करून दाखवलं. आता मैदानाला जे लोक असतात त्यांचं काय म्हणणं असते आहे डबल एक कुत्रा पळवाला आहे याला काय बक्षाचे हाव लागले असेल त्यामध्ये तसं तुमचं काय म्हणणं आहे आता? चालू सीझनला कुत्रा चांगला पळायला लागलाय होय. ते काही सर्वांनी माहिती आहे. जर खाली आपण जर गेलो त्याच्या अगोदरच आपलं अष्टा मैदान खाट झालं, अष्टा मैदान खाट झालं त्यावेळेस म्हणतात की आता पिल्या संपला म्हणजे झालं की कुणी म्हणजे म्हणायचं नाही, मीच कुणी म्हणायचं नाही की बाबा एखादं मैदान झालं म्हणजे काय तो संपला नाही. नाही. त्यानंतर दुसरं मैदान हुपरी मैदान 5 नंबरला गेला. त्यानंतर म्हणजे आमच्या मनाला इतकं लागलं की अगोदरचं मैदान खाट आणि आता मैदान म्हणजे खाट होय. 5 नंबर म्हणजे चालू सीझनचं हे म्हणल्यानंतर खाट होय, मैदान कुत्रा कायम नंबरला असताना एकदम खाली गेला गेल्यानंतर आमच्या मनाला पण म्हणजे जास्त दुःख झालं. म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबा काय नाही, कुत्रा काय आपल्या कुत्र्याकडे आहे हे दाखवूनच द्यायचं आता. एक तर डबल पळवायचा निर्णय घेतला त्या निर्णय मैदानाला. घेतला म्हणजे एक ईर्ष्या याच्यासाठी नाही की बाबा लोकांची जी काय म्हणणं होतं की बाबा आता पहिल्या झाले की तेवढंच म्हणतील, झालं तेवढं म्हणजे- काळ त्याचा काळ होता ती गाजून झालं. त्या लोकांचं काय म्हणणं होतं की बाबा ते इंजेक्शन मारून किंवा काही टोचून असं पळवत्यात, हे जे लोकांचं होतं होय, होय, ते हे एक त्या आपलं- लोकांनी उत्तर म्हणून आम्ही डबल पळवून कुत्रा आमचा नंबर करून दाखवला. पण ती आता पब्लिक काय माहितीये बक्षाचे हाव लागले यांना काय तेव्हा 5,000 रुपये कुत्रा नंबर झाला 5,000 आले यांचं काय असते तेव्हा पैशाकडे बघून लय जण या क्षेत्रात पण आहेत त्यासाठी काय म्हणणं? पैसे हा बघून जर ज्यानं क्षेत्र निवड असेल तर त्याला कधी यश येणार नाही. कारण का तो पैसे म्हणलं की त्या श्वानावर लक्ष देणार नाही, येणार मित्र परिवार म्हणा काय म्हणा कुठल्याही गोष्टीकडे तो बघणार. पैसे हा विषय जर घेऊन जर कोणी उतरला असेल याच्यात तर ते यशस्वी कधी होणार नाही. त्यामुळे आम्ही पैसे आपल्याला मिळतील ह्या क्षेत्रातून हे असं आपण कधी आपल्या मनात तुम्ही घेतलेलं तुम्ही जे म्हणाय गेलं तर आता आपल्या क्षेत्रावर एक टीका केली जाते बोर्ड उचलले जाते की डोपिंग करतात किंवा म्हणजे असं इंजेक्शन मारतात तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? डोपिंग करून इंजेक्शन करून जर श्वान जर पळवत आला असता तर प्रत्येकानं हे केलं असतं. त्या श्वानाला म्हणजे डोपिंग हा प्रकार चुकीचाच आहे आणि होतच नाही. म्हणजे माझा अनुभव आणि इतर पण सांगतोय हं. की जर श्वान जर चांगला आपला असेल तरच ते पळू शकतोय. डोपिंग हा प्रकार चुकीचा आहे आणि तो आणि आपण ते करणं चुकीचं आहे आणि होतच नाही. जर श्वान तुमचा जर चांगला त्याला आता जर बघायला गेलं तरी डोपिंग प्रक्रिया किंवा इंजेक्शन मारणं असेल तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या ह्या क्षेत्रात डोपिंग हा प्रकार केला जात नाही. म्हणजे मी खात्रीने सांगतोय, छाती टोकून सांगतो की आपल्या ह्या म्हणजे गाडी मागून श्वान क्षेत्रात हा. डोपिंग हा प्रकार शक्यच नाही. कारण का डोपिंग खरेदी करणं म्हणजे ती आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे. कारण श्वानापेक्षाही जास्त तिची किंमत आहे. मग आपला श्वान जर त्या डोपिंग करून जर एखाद्याचे जर चुकून जर डोक्यात घातलं आणि ते जर आपल्याला डोपिंग केलं आणि तो श्वान जर आपला म्हणजे त्या डोपिंग मध्ये जर मेला तर तो आपल्याला किती भारी पडेल हे सर्वांनी. त्यामुळे कोणी डोपिंग प्रक्रियेकडे जास्त कोणी वळत डोपिंग प्रकार हा गाडी मागून डोपिंग प्रकार हा नाहीच. आणि म्हणजे लोकांनी उचलून झाला एक भ्रम आहे हा डोपिंग प्रक्रिया. डोपिंग हा केल्यानंतर कोणताही श्वान की एवढ्या लांब डांबरीवरती पळणं आपलं आहे हं. की मातीवरती पळणं हा विषय नाही, डांबरीवरती पळणं आहे. जर आपण डोपिंग वगैरे करून जर झालं तर ती बेभान कुत्री झाली असती आणि आपली इजा जास्त प्रमाणात झाली. तसं काही झालेलं नाही. त्यामुळे डोपिंग हा प्रकार आपल्या राऊंड क्षेत्रात म्हणजे गाडी मागल्या क्षेत्रात नाही. तर आपण जरा श्वानांच्या डाएट प्लॅनिंगकडे वळूया. पहिल्याच्या काळातील श्वानांचा डाएट प्लॅन आणि आत्ताच्या काळातील श्वानांचा डाएट प्लॅनिंग कसा आहे? पहिला डाएट प्लॅन असा काही म्हणजे कमी प्रमाणात डाएट वगैरे घालणं ही म्हणजे खर्चाची बाजू वाटायची आणि त्यामुळे त्यावेळी काय एवढा डाएट प्लॅन काय असा काय घरचं काय खाणं घरचं काय खाणं असेल त्या पद्धतीची ती क्रॉस वगैरे म्हणजे एवढी ओरिजिनल नसल्यामुळे ते क्रॉस वगैरे आपल्या मातीत टिकणारी पहिली जी होती ती आपल्या मातीला टिकणारी अशी जी श्वान होते आणि त्यावेळी पट्टे लांब असल्यामुळं असं काय कोणतं म्हणजे त्याला चांगला असा खाना द्यावा असं काय हे म्हणजे चालत आपण काय घातलं नाही आणि चालत नाही. तर तुमचं आता या सध्याच्या काळात जे आता तुमचा कुत्रा आता हे टॉपला पळते पूर्णपणे तर आताच्या काळात तर तुमचं ह्याचं डाएट प्लॅनिंग काय आहे?
आम्ही सकाळी उठल्यानंतर वरती डोंगरात सकाळीच म्हणजे काही त्याला खाणं वगैरे काही घालत नाही, उपाशीपोटी. उपाशीपोटी सकाळी उठल्यानंतर सकाळी 7च्या दरम्यान वरती आमचा डोंगर आहे. आम्ही हा. डोंगर भागात राहतोय, त्यामुळे डोंगर भागात एकदम चढ म्हणजे एकदम डोंगर मोठा आहे. त्या ठिकाणी एक 2 किलोमीटर आम्ही सकाळी त्याला फिरवून आणणे. रोज म्हणजे एक सकाळी व्यायाम त्याला होईल. म्हणजे जसं माणूस सकाळी फिरायला जसं जातोय हम्म. तसं तुम्ही नित्यनेमानं रोज सकाळी त्याला फिरवणे आहेच. 2 किलोमीटर सकाळी फिरवणे आहे. तिकडून आल्यानंतर एक अंड आणि पेढीगिरी थोडी ही घातली जाते. त्यानंतर 10 वाजता 10-11च्या दरम्यान त्याला मटण, रोज मटण, रोज रोज मांसाहार. मांसाहार ठरलेला आहे. रोज मांसाहार, थोडी पेढीगिरी आणि थोडी भाकरी आम्ही जास्त घालत नाही. मांसाहार. पेढीगिरी, मांसाहार आणि चांगल्या पद्धतीचं कॅल्शियम, गोळ्या वगैरे कॅल्शियम ते आपण त्याला देतो. त्यानंतर दुपारचं वगैरे काही घालत नाही. मग संध्याकाळी 3-4च्या दरम्यान 4च्या दरम्यान त्याला व्यायामासाठी म्हणून म्हणजे फक्त मोकळा सोडण्यासाठी एक त्याला म्हणजे फ्री वाटावं हा. की बाबा आपल्याला म्हणजे चांगलं म्हणजे वातावरणात हे मिळायसाठी की आपण एक त्याला तासभर एक दोघांना सोडून आपण देतो. मोकळी खेळीतनं सोडून देतोय. त्यामुळे ते चांगले वगैरे आपल्याला माकड वगैरे आहेत की जास्त म्हणजे रोज भेटताच माकडं आपल्याला डोंगरात असल्यामुळं ते माकड त्या ठिकाणी असा त्यांचा व्यायाम होतोय की म्हणजे तुमच्या कुठल्याही व्यायामाला म्हणजे थक्क करत म्हणजे स्वतःहून त्यांचं खेळणं ते जो एक प्रकारचा व्यायाम आहे. प्रकार तो एक आम्हाला चांगला म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी आहे आम्हाला. म्हणजे डोंगर डोंगर भागात असल्यामुळे निसर्गाने देणगी दिली आम्हाला की माकड वगैरे त्यांचा इतका व्यायाम चांगला होतोय की त्यांच्या ते फ्री म्हणजे पूर्ण तिकडून आल्यानंतर 1 तास तरी आपली क्षण उठतच नाही, कुत्रे पूर्णपणे झोपतातच, एवढा त्यांचा फुल्ल व्यायाम होतोय. पूर्णपणे दमवून वगैरे चांगला आहे. मग त्यानंतर आल्यानंतर मग आपण काय 9च्या दरम्यान त्याला संध्याकाळी पुन्हा म्हणजे मटण आणि मांसाहार. सकाळ संध्याकाळ हा मांसाहारच आम्ही त्याला चालू आहे आता. अंडी, एक वेळ अंडी असतात, एक वेळ मटण असते, असं पूर्ण म्हणजे त्याला मांसाहारीच आपण पूर्णपणे त्याला ठेवलेलं आहे. मैदानाला पळवायच्या आधी किंवा पळवायच्या आपण ज्या दिवशी पळवणार असते त्या दिवशी तुमचं काय प्रोसेस असते का डाएट मध्ये काय प्लॅनिंग असते? हो, डाएट प्लॅनिंग आहे. ज्या दिवशी म्हणजे आपण जाणार आहे स्पर्धेला, उद्या जाणार आहे, तर आदल्या दिवशी आपण काही त्याला म्हणजे मांसाहार देत नाही. मांसाहार दिला तर त्याला फक्त त्याचं म्हणजे वरती येणारे जे मटण वगैरे काही घालत नाही. जो काढा वगैरे आहे म्हणतो आपण, काढा वगैरे म्हणतोय, तोच फक्त त्याला आपण देतोय. मटण आपण त्याला देत आदल्या दिवशी फक्त मांसाहार काही नाही. आदल्या दिवशी पूर्णपणे तो फ्री म्हणजे त्याचं जे काही पोट वगैरे साफ असेल ते पूर्णपणे त्याच्याकडे आपण करून हलका आहारच देतोय आपण. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपण काय फक्त थोडीशी पेढीगिरी एक पूर्णपणे खाना नाही, फक्त पेढीगिरी. सकाळी उठल्यानंतर पेढीगिरी घातली त्या दिवशी व्यायाम नाही. व्यायाम स्पर्धेच्या आदल्या दिवशी पण पूर्ण बंद म्हणजे आदल्या दिवशी व्यायाम पण नाही आणि खाणं पण नाही, भोजन खाणं पण खाणं. त्याने फक्त विश्रांती, त्या दिवशी फक्त त्याने विश्रांती घेणे हाच त्याचा आहे. दुसऱ्या दिवशी त्याला पळणे आहे. त्यामुळे आपण आदल्या दिवशी काय त्याला पट्ट्यावर गेल्यानंतर त्याची काय काय काळजी घेतली जाते पळवाय आधी किंवा पळवल्यानंतर? पळवायच्या अगोदर काळजी इथून आम्ही सकाळी पेढीगिरी वगैरे घातल्यानंतर त्याला समजतेच म्हणजे त्याला तर ते पाठ झालं की बाबा आज लक्षात झाली. त्याला आंघोळ वगैरे घातली त्या दिवशी आंघोळ नित्य नेमानं आम्ही आंघोळ घालतोय. आंघोळ घातली की आपण घेऊन जातोय. घेऊन गेल्यानंतर तिथं आपण एक लांबून आपलं अंतर सर्वात जास्त लांब आहे. सर्वात जास्त आम्ही लांबून येतोय. ते स्पर्धा जवळची म्हणली तर 40-50 किलोमीटर आम्हाला होते. त्यापेक्षा 70-80 किलोमीटर आपला कायमचा प्रवास आहे. त्यामुळे आपण जर थोडा अगोदर जातोय आणि 1 तासभर विश्रांती त्याला देतोय. तासभर विश्रांती झाल्यानंतर आपण त्यानंतर आपलं रायडर, त्यानंतर आपले जे सपोर्ट आहेत मित्र परिवार ते येतात. त्यानंतर आल्यानंतर आपण मग त्याला फ्रेश करतोय म्हणजे गार पाण्यात वगैरे हे करणे असं त्याला आपण फ्रेश करतोय. फ्रेश झाल्यानंतर मग त्याला आपण पट्ट्या वगैरे मारणं, त्याच्या पायाची काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण आपण कायम पळवणार म्हणायचं त्याची काळजी घेतली, पट्ट्या वगैरे चांगल्या प्रकारच्या त्याला हे देणं आणि त्यानंतर मग आपण पट्ट्यावरती उभा करतोय. प्रमाणे तुम्ही मैदानावर वेळेवर जाताय, पण मैदान आता बघायला गेलं तर वेळेत पार पडत नाही. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय नियम अटी लागू व्हावे असं वाटतं तुम्हाला? आम्ही 70-80 किलोमीटर वरून जातोय, भरपूर लांब होऊन जातोय. परंतु त्या ठिकाणी मैदान आता जर बघायला गेलं की प्रत्येक जण सावलीत पळावं असं प्रत्येकाला वाटतंय. मग जर असं जर प्रत्येकाने जर केलं तर ते जी कमिटी ठेवणारी आहे मैदान ती सकाळी 11 वाजता जी बसती 10-11 वाजता आणि जर आपण जर श्वान मारला 4-5 वाजता जर पळायला लागलो तर ते दिवसभर आपलं काम वगैरे सोडून एवढं बक्षीस लावले आणि तुमची वाट बघणं हे आपल्याला हे नाही आहे, तिने आपल्यासाठी ठेवलेलं आहे.
आपलं म्हणजे श्वानांच्यासाठी मैदान ठेवलंय ही श्वान मालकाने एक आपली लक्षात घेणारी गोष्ट आहे की बाबा जर असं जर आपण जर चुकीचं वागत गेलो आणि जर जर तिने जर ह्यावेळी आपण त्याचा सपोर्ट नाही केला पुढच्या वेळी जर नाहीच मैदान ठेवलं तर आपला काय उपयोग श्वान पाळून एवढी किंमत लावून एवढे काय आपल्याला त्याचा उपयोग नाही. ते महत्वाचं म्हणजे सर्व श्वान मालकाने आवर्जून की आपण वेळेत दिलेल्या वेळेत जाऊन आपण इकडे तिकडे एक 5-10 मिनिटं हा वेळ कोण ठीक आहे. मान्य करू शकेल. आता बघायला तर प्रत्येक मैदान जाहिरात असं असते की मैदान 11ला चालू होणार करेक्ट 2ला आणि 3ला बंद होणार. तर तसे मैदान पण अजून करेक्ट कधी झालेलं मला तर अजून माहिती नाही. आता कसं आहे की प्रत्येक जण ह्या ह्याच्यात 11ला चालू आणि 2ला बंद हे नाही, फक्त fix झालं निर्णयासाठी पाहिजे. झालेलं आहे. कोणी 2ला न्यायला बंद करत नाही. जो आपल्या जवळची कोणाची जिची म्हणजे आता कमिटी जवळची मी काय म्हणणार की जिची कमिटी जवळची आहे तो निवांत 3-4ला येतोय. म्हणजे सकाळी पडणार वेगळी निवांत. होणार वशिला आपला- 4 नंतर पडणार. आपला वशिला तिथे आपली कमिटी आहे त्यामुळे आपण कधी पण गेलं तर चालतं. हे सगळ्यात म्हणजे भ्रम म्हणजे या प्रत्येकाचा क्षेत्रात वेगळा काय आहे. नियम व्हावं असं वाटते तुम्हाला? की सर्व श्वान प्रेमीने एकत्र येऊन म्हणजे सर्व एकत्र बसून आपण हा. एक ठरवावं की कुणी म्हणजे माझा जवळचा लांब असं काही मनात न धरता की बाबा एक नियम 3 वाजता बंद म्हणजे बंद असं एक नियमच पाडावं. असं एक माझं वैयक्तिक मत आहे की 3 वाजता बंद. कारण आम्ही जर 4-5 वाजता जर मैदान तिथे बंद म्हणलं तर आम्हाला यायला संध्याकाळी 8-9 एक वेळ आम्ही 10 वाजता 70-80 किलोमीटर प्रवास करून जाताय म्हणलं तेवढं. 10-11 वाजलेला आम्हाला घरी यायला. त्यामुळे घरी काळजी की होय. बाबा एवढ्या लांब आपली पोरं गेल्यात आलेले नाहीत अजून. आपण काय सांगू शकत नाही की बाबा आपल्याला लवकर मैदान झालं नाही. हे जर मैदान 3च्या दरम्यान जर बंद झालं तर आपण 4-5 वाजता म्हणजे घरात निवांत होय, उजेडाबरोबर सगळे श्वानमार्ग पण मोकळे होतील. कमिटीला निवांत- पण निवांत वेळ मिळेल. सगळ्यांनी एक उत्साहानं सगळं कार्यक्रम होऊन जाईल. म्हणजे मैदान 11ला चालू करून 3ला बंद म्हणजे योग्य टायमिंग योग्य आहे. timing आहे. पालन व्हायला पाहिजे सगळ्यांनी. हो सगळ्यांनी पालन करावं असं एक माझं मत. तुम्ही जे आता जे वशिला म्हणला कमिटीला ओळखीचा असेल तर वशिला तर आता बघायला तर ती वशिला आणि दादागिरी भाईगिरी लई चालली आपल्या क्षेत्रात. तेच एक मैदान क्वचित एखादं मैदान जिथे ते पण कसं बंद करतात की आपला श्वान जर 1 नंबरला लागलेला असेल तर ते मैदान लवकर बंद होतंय दिलेल्या टायमिंग मध्ये. हा, हा. म्हणजे त्या कमिटी श्वान कमिटीचा वशील जे पाहिजे श्वान आहे हा. ते जर 1 नंबर आला असेल तर लगेच तर मैदान मग मैदान बंद करेक्ट बंद मग. करेक्ट बंद. आणि जर त्याच्यात आपला काही श्वान वगैरे नंबर वगैरे जवळचा कोणाचा नसेल तर ते मग ते चालूच मग असेल. ते 4-5 वाजता 4 वाजून दे, काय मैदान वाजून चालू. दे, काही त्याचा काही संबंध कुणाचा नाही. नाही. मग एक मैदान बंद करायचं आणि 10 मैदान बंद नाहीत ही वशील पाहिजे. आणि मग आमच्यासारख्या मनात काय येतं हे मैदान काय आम्ही लवकर पळवलो 1 वेळ पळवून 2 वेळ पळवू. आता जर कायम जर लवकर बंद होईल तर आपण बी त्या पद्धतीनंच होय. चला चालू दे पुढे चला चालू दे पुढे. ते एक लागलेलं डाग झाला आपल्या क्षेत्राला की दिवसभर यांची मैदान काय चालूच असते. त्याचाही आपल्याला फक्त कधी आपल्याला भोगा येणार ज्यावेळी मैदान बंद होणार. जे आयोजक आहेत हा. आयोजक संयोजक कमिटी कमिटीचे आहे मैदान ठेवायचं बंद करणार. ज्यावेळी कमी होणार प्रमाण आणि जे ठेवणार नाहीत त्यावेळी आपल्याला त्याची जाग येणार. त्याच्या अगोदर आपण त्याचा एक नेम घालून की म्हणजे- सर्व श्वानप्रेमीने एक नेम घालून की जी श्वान वेळेत श्वान शर्यत पार पाडावी. पार पडावी असं एक हे आहे. जर पूर्णपणे बंद झालं तर काय आपल्या या श्वानाची किंमत राहणार नाही आपल्याला बी काय हे नाही. होय, वेळेत पार पडलं तर कुणाला काय अडचण येणार नाही. हो, हो म्हणजे कमिटी पण वेळेवर जाऊ शकते. श्वान मला पण किती जरी लांब आला तरी 5-6 वाजेपर्यंत आपापल्या घरी पोहोचतात. होय. त्यामुळं हा नियम झालाच पाहिजे. आणि हा सर्व श्वानप्रेमीने एकत्र येऊन की कोण अध्यक्ष कोण हे काही मनात न धरता की कुणालाही बाबा कोण म्हणजे पदार्थ सर्व श्वानप्रेमी समान धरून नियम हा काढून पाळायला पाहिजे सगळे. माझा आज पळतोय उद्या त्याचा पळल परवा त्याचा पळल कुणाचं सर्व हे काय की आपला पळतोय हा कायमचा हे कायम घेऊन आलेला पळणार. नाही की कुणाचा प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी कुणाचा पळल कुणाचा नाही कमी जास्त होय, कमी ठरलेला असल्या आहे. ते जनावर पळणार आहे. तुम्ही ना आम्ही म्हणून काही याचा उपयोग नाही. नाही. जनावरांच्या मनात जोपर्यंत आहे तोपर्यंत पळणार आहे तोपर्यंत हे आता तुम्ही जे नियम अटींबद्दल म्हणला की सगळ्या श्वानप्रेमीने एकत्र येऊन आपण नियम बांधले पाहिजेत किंवा नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत. तर ते कमिटीने पण आपल्याला साथ दिली पाहिजे की वेळेत मैदान त्यांनी पण पार पाडलं पाहिजे. तेच मगाशी मी जे म्हणलो की जर आपलं हे श्वान क्षेत्र जर टिकवायचं असेल तर कमिटीने दिलेल्या वेळेतच आपण ते कमिटीने पण आणि श्वानप्रेमीने पण दिलेल्या वेळेतच मैदान पूर्ण करावं. आणि जर नाही जर झालं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे की जर दिलेल्या वेळेत जर श्वानप्रेमी येत नसेल 1 मैदान 2 मैदान बंद झाले तर काही हरकत नाही. त्या कमिटीनं फक्त पैशासाठी जर कमिटी जर मैदान ठेवत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि हे जर श्वान क्षेत्र मग जर असं जर चालत राहिलं तर हे श्वान क्षेत्राला चांगले दिवस येणार नाही. हे हळूहळू यातून जे खरेच श्वानप्रेमी आहेत ते यातून बाजूला होत आहेत. होय, होय. जे नवीन आता आपण आहेत की जे आपल्याला म्हणजे हे श्वान क्षेत्र का टिकवायचं नाही नुसतं एक नाद म्हणून आपण हे करायचं म्हणजे वेगळाच असा नाद मज्जा की म्हणून बाबा केलं कुत्रं गेलं. पाळायचं हे करायचं
हे जे करणार आहेत ही आता हुल्लडबाजी, हे जर हुल्लडबाजी जर आपण क्षेत्र जर करायचं झालं तर हे क्षेत्र टिकणार नाही आणि या क्षेत्राला चांगले दिवस येणार नाहीत. जे परवा जे आपला जो ग्रुप आहे जानवा ग्रुप, त्यावरती आपण चर्चा बघितली की अमित दास म्हणा किंवा विके असं वगैरे जे बोलतात, ही 2-4 लोक बोलतात यावरती. होय आणि सगळेजण काय त्या म्हणाल ग्रुपवरती भरपूर जण आहेत की कमीत कमी 500 म्हणजे एवढं का मला माहिती नाही प्लस तर राहते असेल तेव्हा किती आहेत. सर्व श्वानप्रेमी त्यात ऍड आहेतच. त्यातलं एकही श्वानप्रेमी, मी सुद्धा ऍड आहे कारण मी सुद्धा त्यात बोललो नाही. हे जर श्वान क्षेत्राला जर चांगले जर सोनेरी दिवस जर आणायचा असेल तर सर्व श्वानप्रेमीने, जे आता आपण ग्रुपवरती आपण श्वानप्रेमी सर्व श्वानप्रेमी आहे, मी पण त्यात आहे, की पुढाकार म्हणून स्वतःहून पुढाकार घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होणार, नाही. ते करतील हे करतील असं काय. जे आता पुढाकार जे घ्यायला लागले अमित दा यांची श्वान पळून बंद झालेले आहेत. होय. तिने स्वतःहून म्हणजे का आवड आहे ज्यांचे घरात श्वान आहेत त्यांनी कोण स्वतःहून म्हणून झालेत की असाच नियम अटी करूया करूया. पाळूया आपण. म्हणजे का की त्यासनी कळकं म्हणजे त्या ह्या क्षेत्राबद्दल म्हणजे आपुलकी आहे म्हणून ते त्यात भाग घेऊन करायला लागले. त्याला सपोर्ट म्हणून आपण सर्व श्वानप्रेमीने दिलेलं वेळ म्हणजे जे काय आहे नियम अटी, कोणत्याही गोष्टीला स्वतःला जगायचं जर असेल तर नियम अटी हा सर्वात महत्वाची गोष्ट होय, आहे. नियम हे सगळ्या क्षेत्रात आहेत, फक्त आपल्या क्षेत्रात बघायला तर नियम नाहीत आणि ते मी म्हणते नियम सर्व श्वानप्रेमींनी पाळावं. सर्व कमिटी म्हणजे जे आता क्षेत्र जे म्हणजे बैलगाडा म्हणा कोणतेही कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी नियमांचं बावड्या पालन करायला मागून वगैरे सगळे कमिटी आहे. फक्त आपल्याला कमिटी, मी काय म्हणतोय कमिटी राहून दे की या फक्त सर्वांनी आपलं क्षेत्र आहे म्हणून जर सपोर्ट जर आपण केला, आपलं क्षेत्र जर टिकवायचं असेल तर मेन मुद्दा म्हणजे नियमांचं पालन नियम- करायला पाहिजे. नियम पालन केलं तरच आपण क्षेत्र टिकणार आहे आणि ह्या क्षेत्राला सोनेरी दिवस येणार आहे. होय, कारण 100%. जर नियम जर नाही मोडत गेलं तर थोडे जर आयोजकांनी जर स्पर्धा ठेवायची बंद झाली तर हे आपलं क्षेत्र मोडीत निघणार आणि मग होय. त्यावेळी आपण डोक्याला हात लावून बसणार की आपली वेळ आता काय आलेली आहे. त्याच्या अगोदर सर्व श्वानप्रेमींनी एकत्र येऊन नियमाचं पालन करावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आता ते आता आपण बघतोय मैदानाला आपण कुत्रा पळवला असतं, अंधश्रद्धातीन खूप आपल्या क्षेत्रात आहे. जर त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे? जर अंधश्रद्धा म्हणजे काय लिंबू वगैरे हे जर पळत असेल मग आपल्या श्वानाला खाया घालायची काय गरज आहे. मग आपण कुठला पण श्वान म्हणजे मग ती लाईन ब्लड लाईन त्याची चांगली जोपासना काय करायची गरज आहे. त्यावेळी आपण लिंबूवर पळवू ना. जर होय. कोणी जर मग म्हणत आपण एवढं असेल कष्ट करू त्याचं काय मग? त्याचा होय. काहीच उपयोग नाही ना. मी त्याच्यासाठी एवढा खाया घालतोय, मी त्याच्या संग रात्र दिवस एवढा राबतोय, मी त्याच्या संग म्हणजे एवढा त्याच्या संग हे करतोय प्रयत्न करतोय, जर तर मग त्याचा काही उपयोग नाही. मग जर कोणी जर म्हणत असेल छाती टोकून जर लिंबू वगैरे, माझा विश्वास नाहीच आहे. आणि जर कोण जर म्हणत असेल की बाबा अंधश्रद्धा लिंबू वगैरे करून जर मी पळवत असेल तर तिने यावं आणि कोणताही म्हणजे आता गावठी पळणार कुत्रा ते पळवून त्यांनी दाखवावं, मग त्याच्यावर आमचा विश्वास बसणार. सगळंच काही लिंबूवर खेळ आहे असं काही नाही. आपण कष्ट करतोय ते तर खरं मेन आहे. हा. आपण खाणं त्याचं डाएट प्लॅनिंग असेल, व्यायाम असेल, ते आपण जे कष्ट करतोय तेच आहे त्यात. हो. आता या श्वान क्षेत्रात बघायला गेलं तर तुमच्याकडे एक जुनं व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जात आहे आणि आता तुम्ही आता वेळात वेळ काढून आम्हाला तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि इथून पुढे येणाऱ्या काळासाठी तुम्हाला आम्ही आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. या जी व्हिडिओग्राफी आहे चॅनल, त्या चॅनलसाठी सर्व श्वानप्रेमींनी सपोर्ट करावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. असेच आपल्या गाडीमागील श्वान क्षेत्राबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.